नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं जे काही सेल्फ सर्टिफाईडचं रजिस्ट्रेशन आहे, तर ते बहुतेक उमेदवारांनी पूर्ण केलेलं असेल. आता ह्याच्यामध्ये बहुतेक उमेदवारांचा एक प्रश्न असतो, की जे काही सेल्फ सर्टिफाय सध्या बघा आपलं झालं आहे किंवा नाही हे तुम्हाला कशावरनं कळणार? कारण आता सध्या जे काही रजिस्ट्रेशन करण्याच्या अनुषंगाने सेल्फ सर्टिफाय करण्याच्या उद्देशाने जी काही 29 तारीख सध्या बघा या ठिकाणी देण्यात आली होती. आता ह्याच्यामध्ये मुदतवाढ जी असेल, तर ती मुदतवाढ नेमकी मिळते किंवा नाही हे आपल्याला आजच्या दिवसाला सध्या कळणार आहे. तर मुदतवाढ जी असेल तर ह्या ठिकाणी मिळायला पाहिजे. परंतु ज्या उमेदवारांचं सेल्फ सर्टिफाय सध्या पूर्ण झालंय तर त्यांनी तो तुमचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो ॲप्लिकेशन फॉर्म बघा चेक करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी सध्या बघा महत्त्वाच्या तुमच्या असणार आहे आणि तुम्ही ते चेक करणार आहात, तर ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पुढे शिक्षक भरतीमध्ये जे काही अपात्र असेल किंवा बाद हरण्याची जी काही भीती आहे तर ती सध्या राहणार नाही. तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा त्या ठिकाणी बघा शैक्षणिक असेल, व्यावसायिक असेल, अकॅडमिक संदर्भात, त्यानंतर पात्रतेसंदर्भात ज्या काही बाबी आहेत तर त्या फॉर्ममध्ये नमूद आहे. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो या ठिकाणी एकूण ह्या 5 ते 6 पेज सध्या बघा आपल्याला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सध्या बघा बाबी देण्यात आले. त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिला जर पेज पेज जर बघितला तर ह्या ठिकाणी बघा जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अशा पद्धतीने शिक्षक व शिक्षक सेवक पदभरती 2025 अशी हेडिंगचं तुम्हाला ॲप्लिकेशन जे असेल तर ते डाउनलोड केल्यावर इथं दाखवलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे नाव आहे तर ते सध्या बघा चेक करायचं आहे, पूर्ण नाव आहे किंवा नाही ते एकदा चेक करून घ्या. त्यानंतर ह्या ठिकाणी परीक्षेचा जो वर्ष आहे म्हणजे सुरुवातीला तुमचं 25 असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी अशा प्रकारे डॅश असेल आणि जो तुमचा या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो सध्या बघा असणार आहे. तर हा रजिस्ट्रेशन नंबर व्यवस्थित तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, पासवर्ड लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढे पदभरतीमध्ये ते त्या ठिकाणी उपयोगात येणार. त्याच्यामध्ये बघा पहिल्या पेजवर वैयक्तिक माहिती सध्या नोंद करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, लिंग असेल, त्यानंतर जन्मतारीख बरोबर, आधार क्रमांकाचे या ठिकाणी शेवटचे 4 डिजिट दिसतात. त्यानंतर तुम्हाला मिळालेले जे गुण आहे ते इथं सध्या बघा मेन्शन केले जातात. त्यानंतर वैवाहिक स्थिती जी आहे त्याच्यामध्ये बघा मॅरिड असेल, अनमॅरिड असेल ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. त्यानंतर हयात अपत्यांची जी काही संख्या आहे, तुम्ही अनमॅरिड असाल तर इथं 00 बघा ह्या ठिकाणी तुमचं येणार आहे. हे देखील एकदा चेक करून घ्या. त्यानंतर इथं राईट साईडला तुमचा जो काही फोटो असेल तर तो फोटो बघा इथं येणार आहे. आता या ठिकाणी फोटोच्या खाली काही उमेदवार सांगते की फोटोच्या खाली इथं सिग्नेचर बघा येत नाही. तर सिग्नेचर नेमकी या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. या ठिकाणी सिग्नेचर सध्या प्रिंटमध्ये येत नाही. तर सिग्नेचर ही कुठे येते तर सर्वात शेवटचा जो काही पेज आहे तर त्याच्यावरती सिग्नेचर पाहायला मिळते. म्हणजे इथं सिग्नेचर आली नाही म्हणून काही गोंधळात पडू नका. सिग्नेचर नेमकी कुठे येते तुमची ते देखील तुम्हाला दाखवतो. तर सध्या या ठिकाणी पहिल्या पेजवर तुमचा जो काही फोटो आहे तर तो फोटो सध्या इथं येतोय बरोबर. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आहे तर हा सध्या बघा जो चालू ईमेल आयडी आहे तोच आहे का व्यवस्थित बघून घ्या. हा ईमेल आयडी भरतीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमचं चालू असणं गरजेचं आहे. त्यानंतर अद्ययावत जे काही क्रमांक आहे इथं 2 नंबर असतात. प्राथमिक नंबर म्हणजे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर किंवा बाकी उमेदवारांचा फक्त एकच नंबर असेल तर तो एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि हा नंबर भरती पूर्ण होईपर्यंत सध्या बघा तुमच्या मोबाईलमध्ये चालू पाहिजे बरोबर. कारण त्याच्याशिवाय तुमचं पुढची प्रक्रिया सध्या बघा रजिस्ट्रेशन संदर्भात किंवा लॉग इनची जी काही OTP येतो तर तो OTP आल्यावरच तुमची प्रक्रिया सध्या या ठिकाणी करता येते. म्हणून मोबाईल नंबर व्यवस्थित चालू ठेवा बरोबर. तर हे चेक करून घ्या. त्यानंतर कायमचा पत्ता आणि पत्रव्यवहाराचा पत्ता हे 2 सध्या बघा इथं ॲड्रेस देण्यात आले. हे तर या ठिकाणी बघा कॉमन आहे. तुमचा कायमचा पत्ता, त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता हा तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. हा तुमचा इथं कायमचा पत्ता वेगळा, पत्रव्यवहाराचा पत्ता हा वेगवेगळा देखील असू शकतो किंवा एकच देखील असू शकतो. तर हा सध्या बघा तुम्ही बघून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या पेजवर जर तुम्ही आले तर दुसऱ्या पेजवर तुम्हाला आरक्षणाचं जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या विचारलेली आहे. आता ह्याच्यामध्ये स्टार्टिंग जी आहे तर ते अर्जदाराचं नाव आणि तुमचा या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो सध्या इथं असणार आहे बरोबर. त्याच्यामध्ये जात सहजिक असेल तुमचं जात प्रवर्ग, समांतर आरक्षण आणि इतर तपशील इथं देण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये तुमचा महाराष्ट्र अधिवास जो असेल म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्ही यस केलेलं असेल, अटॅच केलं असेल तर इथं यस येणार. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे काही तुमची निवड होणार आहे तर ती निवड म्हणजे तुमचा अर्जदाराचा जात संवर्ग नेमका कोणता आहे आणि भरतीचा जात संवर्ग नेमका कोणता आहे. तर हा व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचा. आता अर्जदाराचा जात संवर्ग म्हणजे तुम्ही
टेट 3 परीक्षा जी आहे तर ती कोणत्या प्रवर्गामधून दिलेली आहे, तर तो प्रवर्ग तुम्हाला बघा या ठिकाणी दाखवला जातो आणि भरती प्रक्रिया जी आहे तर ती तुम्ही कोणत्या प्रवर्गातून सध्या बघा देणार आहात त्याचा जो काही प्रवर्ग आहे तर तो इथं दाखवला जातो, बरोबर. तर ह्या ठिकाणी जे काही अर्जदाराचा जात प्रवर्ग समजा इथं तुमचा ओपन असेल, EWS असेल, SC असेल, ST असेल, तो प्रवर्ग इथं असणार आहे. त्यानंतर भरतीचा जो प्रवर्ग आहे तर तो इथं खाली नमूद असतो, बरोबर. तर त्या प्रवर्गामधून तुमची जी काही निवड असेल, पुढे प्रक्रिया असेल तर ती सध्या होणार आहे. तर ही देखील तुम्ही चेक करून घ्या. आता या ठिकाणी जवळपास कॅटेगरी समजा इथं SC असेल तर त्याचा भरतीचा जो काही प्रवर्ग देखील बघा या ठिकाणी SC येणार, बरोबर. काही ST असेल तर त्याच्या भरतीचा प्रवर्ग देखील ST येणार. अशा पद्धतीने इथे येते. आता ह्याच्यामध्ये काही जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं बघा या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. आपला जात संवर्ग आणि जात जो काही भरतीचा जात संवर्ग हे देखील चेक करून घ्या. त्यानंतर जर तुम्ही ST प्रवर्गातील उमेदवार असाल तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे काही 13 पेसा क्षेत्रातील जिल्हे येतात तर त्या 13 पेसा क्षेत्रातील जिल्ह्यांमधले जे उमेदवार आहे ज्यांचं गाव जे आहे तर ते गाव पेसा क्षेत्रातील सध्या बघा येत आहे. अशाच उमेदवारांनी ह्या ठिकाणी पेसा भागातील स्थानिक उमेदवार या ठिकाणी यस करायचं आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी आता तुमच्याकडे जो काही दाखला असेल पेसा क्षेत्राचा दाखला जो सध्या प्रकल्प कार्यालयातून सध्या मिळतो. काही उमेदवारांकडे पेसाचा दाखला नाही, बरोबर. तर त्या उमेदवारांना आपल्या नजीकचं जे काही सध्या तुमचं एकात्मिक जे सध्या प्रकल्प कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पेसाचा दाखला काढून घ्यायचा आहे, बरोबर. तर तो देखील तुम्ही व्यवस्थित करून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुमचं गाव नेमकं खरंच पेसा क्षेत्रात आहे का तर हे एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथं यस करायला त्या ठिकाणी बघा सविस्तर तुम्हाला हे होणार आहे. तर आपलं गाव फक्त या ठिकाणी पेसा क्षेत्रात आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पेसा क्षेत्रातील जे काही जिल्ह्यांच्या याद्या देखील आहे ते देखील तुम्ही चेक करून घ्या जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात फायदा होईल. कारण पेसाच्या ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी देखील आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहायला या ठिकाणी बघा मिळू शकतात. तर ह्यासाठी हा महत्त्वाचा असणार आहे आणि हा पेसा संदर्भात जे काही दाखला असेल किंवा पेसाची वेकेन्सी असेल त्याच्यामध्ये फक्त ST प्रवर्गातील पेसा क्षेत्रातील उमेदवारच त्या ठिकाणी पात्र असतात. इतर कोणत्याही प्रवर्गाच्या उमेदवारांनी या ठिकाणी बघा यस हे करू नका. तर हे एकदा चेक करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी समांतर आरक्षणाचा घटक येतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी महिला जी आहे, महिला जर असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी महिलांचं आरक्षणाचं या ठिकाणी बघा यस किंवा नो हे तुमचं आहे किंवा नाही ते बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये नेमकं कोणत्या प्रवर्गातील महिलांनी ह्या ठिकाणी यस करायचं आणि कोणत्या प्रवर्गातील महिलांनी नो करायचं. जर तुम्ही यस केलं तर तुम्हाला महिला आरक्षणाचा जे काही दाखला असेल तर तो लागतो किंवा नाही किंवा कोणत्या प्रवर्गातील महिलांना यस केल्यानंतर जो काही आरक्षणाचा दाखला लागतो किंवा नाही त्या अनुषंगाने आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ देखील आहे तो देखील तुम्ही बघू शकता. सविस्तर त्याच्यामध्ये माहिती देण्यात आली तर हे तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर जे काही समांतर आरक्षणामध्ये प्रकल्पग्रस्त, खेळाडू असेल, अनाथ असेल, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन हे जर तुम्ही असाल ह्याच्यापैकी बघा आरक्षण असेल तुमचं तर यस करायचं, नसेल तर सरळ नो करायचं या ठिकाणी आहे. मग ह्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. नजरचुकीने तुमच्याकडे यस जर झालं असेल, तुमचं आरक्षण नसेल तर पुढे तुम्हाला अडचणी ह्या होऊ शकतात. तर ते एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर इतर तपशीलमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमातील उमेदवार, आत्महत्या शेतकऱ्याचा मुलगा, निवडणुकीसंदर्भात स्वतंत्र सैनिक, त्यानंतर या ठिकाणी जनगणना कर्मचारी हे तुमचे यस नो संदर्भात इथं असणार आहे. जर लागू असेल तर यस या ठिकाणी राहणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी शैक्षणिक आहारते संदर्भात माहिती आहे तर ती माहिती इथं बघा विचारलेली होती आणि त्याचं संपूर्ण डिटेल्स इथं आपल्याला फॉर्ममध्ये दिसत आहे. आता ह्या शैक्षणिक माहितीमध्ये नेमकं तुम्हाला काय चेक करायचं आहे तर सर्वात महत्त्वाचं जो काही तुमचा या ठिकाणी मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषय तुम्हाला चेक करायचा आहे. कारण ह्या मुख्य विषयाच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा पेज नंबर जो काही लास्ट नंबर आहे पेजचा तर त्या पेजवरती एक डिस्क्लेमर सध्या देण्यात आलं आहे. आता ह्या डिस्क्लेमरमध्ये इथं बघा काय नमूद करण्यात आलं आहे की मी अर्जामध्ये नमूद केलेली पदवी परीक्षेचे प्रधान म्हणजे मुख्य विषय अचूक आहेत. यामध्ये गौण विषयाचा समावेश नाही. मी अर्जामध्ये भरलेली उपरोक्त माहिती तपासली असून ती बरोबर असल्याची खात्री केली आहे. भरलेली माहिती त्या संबंधित कागदपत्रे यामध्ये तफावत आढळल्यास मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन व माझी निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल याची मला जाणीव आहे. अशा पद्धतीचं इथं जे काही डिस्क्लेमर आहे तर ते सध्या बघा देण्यात आलेलं आहे आणि त्याला आपण इथं सहमती सध्या दिलेली आहे. म्हणजे इथं जो काही विषय आहे तुमचा प्रधान विषय पदवीचा तर तो
मुख्य विषय अचूक तुम्हाला नमूद करायचा आहे आणि जे काही गौण किंवा वैकल्पिक विषय असेल तर त्याचा या ठिकाणी समावेश होणार नाही असं देखील इथं म्हटलेलं आहे. आता मुख्य विषय जो आहे तर तो तुम्ही व्यवस्थित बघा चेक करून घ्यायचा आहे. जे तुम्ही भरताय तर त्या भरलेली माहिती जी आहे तर त्या अनुषंगाने तुमच्याजवळ कागदपत्र देखील असणं गरजेचं आहे. जे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये असेल तीच माहिती इथं सध्या बघा भरली गेली आहे का? ती एकदा व्यवस्थित तुम्ही क्रॉस चेक करून घ्या. फॉर्म जवळ ठेवा आणि तुमचे डॉक्युमेंट एका साईडला ठेवा आणि त्याच्यामधून तुम्ही क्रॉस व्हेरिफाय सध्या बघा करून घ्या. तर ह्यानुसार बघा इथं जे काही मुख्य विषय आहे तर तो मुख्य विषय म्हणजे तुम्हाला इथं जी माहिती आहे तर ती माहिती इथं जर आपण बघितलं तर इथं बघा शैक्षणिक माहितीमध्ये एस-एस-सी म्हणजे 10वीचं तुमचं ह्या ठिकाणी जे काही माध्यम आहे तर ते माध्यम देखील इथं चेक करणं गरजेचं आहे. कारण पुढील जे काही प्रेफरन्स असेल, शाळा असेल, व्हेकन्सी असेल, ती तुम्हाला माध्यम बेसवर देखील सध्या बघा दाखवल्या जातात. त्यानंतर तुमचं इथं जो मुख्य विषय आहे, आता समजा 10वीचा जर आपण घेतलं, तर इथं आपल्याला 3 ज्या काही लँग्वेज आहेत, तर त्या विचारलेल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी अशी भाषा विचारली होती. त्याच्यात बघा 10वीचं मराठी पहिली भाषा, हिंदी दुसरी भाषा आणि इंग्रजी तिसरी भाषा अशा पद्धतीने इथं रँकिंग जी आहे 1, 2, 3 तुमच्या 10वीच्या बेसवर तर तुमची अशीच आहे का? तर ते तुम्ही तुमचं जे काही मार्कशीट आहे त्याच्यामध्ये क्रॉस चेक करून घ्या. त्यानंतर जे काही 12वीचं जर बघितलं आपण, तर 12वीचं देखील बघा माध्यम व्यवस्थित बघून घ्या. तुमचं आर्ट असेल तर माध्यम या ठिकाणी मराठी आहे का दुसरं काही माध्यम आहे ते तुम्ही बघून घ्या. तुमचं सायन्स जर असेल तर इथं माध्यम नेमकं तुमचं प्रमाणपत्रावर, सर्टिफिकेटवर आणि मार्कशीटवर जे असेल तर ते ह्या ठिकाणी तुमचं आहे किंवा नाही ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर इथं आता समजा हा आर्टचं आहे 12वी आर्ट्सचं, तर ह्याच्यामध्ये विषय जे होते तर ह्या ठिकाणी बघा पहिला विषय इंग्रजी आणि दुसरा विषय मराठी अशा पद्धतीने आपलं जे काही आर्ट जे असेल तर त्या आर्टच्या मार्कशीटवर अशा पद्धतीने नमूद आहे का ते देखील तुम्ही बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये पहिला विषय आणि दुसरा विषय अशा पद्धतीने विचारलेलं होतं तर त्या अनुषंगाने इथं सध्या टाकण्यात आले. त्यानंतर पदवीचं समजा या ठिकाणी आपल्याला मुख्य विषय म्हटलेला होता तर मुख्य विषय आता पदवीमध्ये भरपूर असतात परंतु त्याच्यामध्ये आपला जो काही मेन विषय असतो तर तो नेमका कोणता आहे तो देखील ह्या ठिकाणी बघा आपला महत्त्वाचा असणार आहे. आता इथे बी-एचा जो काही सध्या ग्रॅज्युएशन आहे, पदवी आहे, तर त्याचं मराठी माध्यम होतं आणि इथं मुख्य विषय बघा एकच विषय आहे म्हणून इथं एकच विषय टाकण्यात आला आहे. म्हणजे पुढे जे काही गौण विषय असेल तर ते इथं टाकायचे नाही अशा पद्धतीची सूचना होती. म्हणजे इथं मुख्य विषय जो असेल तोच आपला इथं यायला पाहिजे. जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला पुढे प्रेफरन्स सध्या जनरेट होईल. तर हे मुख्य विषयाच्या अनुषंगाने इथं होतं. बरोबर? पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, डबल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर ते विषय तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून द्यायचे. आता ह्याच्यामध्ये निकालाचा जो दिनांक आहे तो देखील व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. त्यानंतर विद्यापीठ, कोणत्या विद्यापीठातून तुम्ही पास आहात, बोर्ड असेल, ते देखील इथं सविस्तर चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर 12वीमध्ये आर्ट किंवा सायन्स किंवा कॉमर्स ह्या फॅकल्टीमधून जर तुम्ही बंगाली विषय, तेलुगू विषय, सिंधी विषय, कन्नड विषय, गुजराती विषय हे विषय घेऊन जर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण असाल, तर ते बघा तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे. जर हे भाषा घेऊन तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. हे व्यवस्थित तुमचं 12वीचं जे काही मार्कशीट आहे, तर ते मार्कशीट सध्या चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानुसार इथं तुम्हाला येस, नो करायचं आहे. तर ही शैक्षणिक माहिती या ठिकाणी देण्यात आली होती. त्यानंतर इथं व्यावसायिक माहिती जी आहे, तर ती इथं देण्यात आली. त्याच्यामध्ये तुमचं कॉम्प्युटर संदर्भात असेल, एम-एस-सी-आय-टी वगैरे, तर ते जर तुम्ही टाकलं असेल, तर या ठिकाणी बघा तुमची माहिती येणार. तर हे कंपल्सरी सध्या बघा न होतं. ज्यांचं एम-एस-सी-आय-टी झालं नसेल, तर त्यांनी नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि ज्यांच्याकडे असेल, तर त्यांनी इथं टाकू शकतात. त्यानंतर बघा जे काही ग्रॅज्युएशन म्हणजे बी-एड असेल, तुमचं डी-एड असेल, त्या संदर्भात इथं माहिती आहे. तर ही माहिती देखील तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. कारण ह्याच्या बेसवर तुम्हाला पुढे जे काही प्रेफरन्स असेल, तर ते सध्या पाहायला इथं मिळू शकतात. त्यानंतर पुढचं आहे, या ठिकाणी माहिती जी आहे, तर ती शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी किंवा सी-टेट संदर्भात इथं माहिती देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये जी माहिती आहे, तर ती माहिती म्हणजे या ठिकाणी बघा तुमचं टी-ई-टी परीक्षा तुम्ही पात्र आहात का? जर पात्र असाल तर पहिला पेपर पात्र आहात का? दुसरा पेपर पात्र आहात का? दुसरा पेपर असेल तर तुमचा मॅथ एंड सायन्स पात्र आहात का? किंवा मग सोशल सायन्स पात्र आहात का? तर ती माहिती इथं व्यवस्थित तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. आता या ठिकाणी टी-ई-टी संदर्भात बघा मॅथ्स जे असेल मॅथ सायन्स तर ते इथं पात्र नाही परंतु सोशल सायन्सचं पात्र आहे. तर इथं यस केलेलं आहे. तर हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. नजर चुकीने तुमच्याकडून नो झालं तर तुम्ही पात्र असून देखील तुम्हाला पुढे संधी मिळणार नाही. तर इथं व्यवस्थित तुमचं नाव असेल, त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं नाव असेल तर हे व्यवस्थित बघून घ्या कारण मिसमॅचचा प्रॉब्लेम बऱ्याचशा उमेदवारांना आलेला होता.
तर ह्याच्यामध्ये दुरुस्त होऊन नेमकं नाव व्यवस्थित आलं का ते व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. उत्तीर्ण वर्ष असेल, आसन क्रमांक असेल, टक्केवारी व्यवस्थित आहे का ते देखील तुम्ही बघून घ्यायचं. सीटेटचं देखील बघा, त्याच पद्धतीने बघायचं आहे. सीटेट परीक्षा पहिला पेपर उत्तीर्ण आहात का? यस असेल तर यस. त्यानंतर तुमची माहिती, अर्जदाराची माहिती, तुमचा आसन क्रमांक, टक्केवारी जी असेल ती, परीक्षेचा महिना, निकालाची तारीख हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. बरोबर. दुसरा पेपर कोणता पास आहात, मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स, त्या संदर्भात देखील त्याच पद्धतीने माहिती आहे तर ही व्यवस्थित बघून घ्यायची. आता ज्याचा मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल त्यांनी नाव दुरुस्त होऊन सध्या जे नाव आहे अर्जदाराचं नाव आणि ह्या ठिकाणी सीटेट परीक्षेमधलं नाव हे व्यवस्थित आहे का ते एकदा क्रॉस व्हेरीफाय तुम्ही करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित बघा चेक करून घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी डिस्क्लेमरमध्ये जी माहिती आहे तर ती फक्त बघा इथं प्राधान्याने गौण विषयासंदर्भात आणि मुख्य विषयासंदर्भात इथं म्हटलेलं आहे. आणि जी काही माहिती तुम्ही भरताय त्या माहिती म्हणजे तुमच्याजवळ कागदपत्र सध्या बघा असणं गरजेचं आहे. कारण हे कागदपत्र तुम्ही तुमचे पुढे तुमची निवड झाली तर त्या ठिकाणी हा सेल्फ सर्टिफाईचा फॉर्म आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे क्रॉस व्हेरीफाय सध्या बघा होणार आहे. म्हणून सविस्तर या ठिकाणी माहिती चेक करून घ्यायची आहे. ही संपूर्ण माहिती चेक झाल्यानंतर जो काही तुमचा सिग्नेचरचा विषय होता तर तो बघा ह्या ठिकाणी जी काही तुमची सही आहे या ठिकाणी सर्वात लास्ट पेजवरती इथं सिग्नेचर तुमची पाहायला मिळते आहे. बरोबर. तर ह्या ठिकाणी तुमची सिग्नेचर असणार आहे. त्यानंतर इथं जे काही तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेली डेट, बरोबर, मॉडिफाय केलेली डेट, हे संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स इथं दिसणार आहे. म्हणजे बरेचशा उमेदवारांचा प्रश्न होता की जी काही सिग्नेचर आहे तर ती आमची फोटोच्या खाली सध्या बघा आली नाही. तर ती सिग्नेचर तुम्हाला फॉर्ममध्ये सर्वात जो काही लास्ट पेज आहे डिस्क्लेमरच्या खाली तर ह्या ठिकाणी सिग्नेचर पाहायला तुम्हाला इथं मिळते आहे. तर हे संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या ठिकाणी तुमचं सेल्फ सर्टिफाय जी माहिती आहे तर ती पूर्ण बघा सर्टिफाय झाली आहे किंवा नाही तर हे तुम्ही कशावरनं करणार. तर ह्या ठिकाणी बघा हा जो काही वॉटरमार्क आहे सेल्फ सर्टिफाय सर्टिफिकेशन डेट 2025, बरोबर. तर हा प्रत्येक पेजवर सध्या बघा आला आहे किंवा नाही हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळणार आहे. अशा पद्धतीने सेल्फ सर्टिफाय जो काही टेट 2025चा वॉटरमार्क आहे तर तो सध्या प्रत्येक पेजवर आहे. हा एक पेज, त्यानंतर इथं बघा या दुसऱ्या पेजवर पण आलेला आहे. त्यानंतर तिसरा जो पेज आहे इथं बघा सर्टिफाय सेल्फ सर्टिफिकेशन डेट 2025. तर हा वॉटरमार्क या ठिकाणी पेजवर आला आहे का नाही तो तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या. आता ह्या ठिकाणी वॉटरमार्क येत आहे आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करणार सेल्फ सर्टिफाय झालेला फॉर्म तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्टिफाय म्हणून जो काही स्टॅम्प आहे तर तो स्टॅम्प सध्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु तुम्ही प्रिंट जर करणार तर अशा पद्धतीने जो काही वॉटरमार्क आहे तर तो सध्या पाहायला मिळतोय. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक पेज जर तुमच्या पेजवरती अशा पद्धतीने वॉटरमार्क जर असेल सेल्फ सर्टिफायचा म्हणजे तुमची प्रत्येक पेजवरील जी माहिती आहे तर ती सर्टिफाय सध्या बघा झालेली आहे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी सबमिट झालेली आहे. तर हे तुमचं या ठिकाणी कन्फर्म होतं. म्हणून हे एक व्यवस्थित बघा चेक करून घ्या. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. तर ह्याच्यामध्ये तुमचा विषय जो असेल तर तो विषय खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण डिस्क्लेमरमध्ये देखील तोच विषयासंदर्भात इथं डिस्क्लेमर देण्यात आलं आहे. तर ह्या संदर्भात अजून काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. तर आपले डॉक्युमेंट आणि फॉर्म व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. जर मुदतवाढ या ठिकाणी बघा मिळाली तर पुन्हा तुम्हाला ह्याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर ते तुम्ही करू शकता. परंतु मुदतवाढ संदर्भात बघा आजच्या दिवसाला कळेल. जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. जेणेकरून तुम्हाला पुढे कोणत्याही अडचणी सध्या बघा येणार नाही. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.